विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हातच्याची वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत. चला तर मग एक गणित घेऊया. 465 वजा 197. बिनहातच्याची वजाबाकी कशी करायची हे आपल्याला माहिती आहे. आज आपण हातच्याची वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण एककाच्या घरापासून आपण वजाबाकीला सुरुवात करणार आहोत. 5 मधून 7 घालवायचे. तुम्ही म्हणाल हे कसं? चला आपण एक गंमत बघूया बरं का. आपण असं पाहूया की या एककाच्या घरामध्ये 5 राहत असतात आणि त्याच्याकडे आले पाहुणे 7. आता 5 कडे आहेत 5 आणि पाहुणे आले 7. मग काय करणार तू? कारण त्याला कमी पडतंय. 5 मधून 7 काही आपल्याला घालवता येत नाही. मग आपण काय करतो? पाहुणे आले की शेजारच्या घरी जातो, बरोबर की नाही? म्हणून आपण हा 5 खोडायचा आणि त्याच्याच डोक्यावर लिहायचा 5 जातो 6 कडे. 6चं दार वाजवतो. 6 दरवाजा उघडतो. काय रे मित्रा? तो म्हणतो, अरे आमच्याकडे 7 पाहुणे आलेले आहेत आणि मला कमी पडतंय. मला 1 दशक उसना देतोस का? 6 म्हणतो, ठीक आहे मित्रा, घेऊन टाक. 1 दशक 6ने देऊन टाकला कारण त्याच्याकडे आहे. तर 6 कडे उरले 5. 6ने इकडे 1 दिल्यामुळे 6 कडे उरले 5 दशक. आता एककाकडे झाले 15. 15 म्हणजेच 1 दशक 5 एकक. या 15 मधून 7 आपल्याला कमी करायचं. 7च्या पुढे आपण 15 येईपर्यंत मोजले तर आपल्याला उत्तर येतं 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 8 उत्तर आलं म्हणून आपण 8 लिहिले. त्यानंतर आता बघा दशकाकडे 5 राहिलेत. पुन्हा एकदा गंमत झाली. दशकाकडे आले पाहुणे 9. आता काय करायचं? दशक भाऊ गोंधळले कारण त्याच्याकडे 9 पाहुणे आले होते. मग दशक गेले शतकाकडे. शेजारी जाणार की नाही? मग त्यांचं दार वाजवलं. त्यांनी दार उघडलं. काय रे मित्रा? तो म्हटला, अरे 9 दशक आलेले आहेत आमच्याकडे, 1 शतक दिलं असतं बरं होईल. तो म्हणतो, ठीक आहे घेऊन जा. त्याने 1 शतक दिला. आपण इकडे लिहिले 15. हे 5 आणि हा 1 शतक म्हणजे 15 दशक. 4 कडे उरले 3. बघा आता या 5 कडे 15 झालेले आहेत. 9 15 मधून आपल्याला कमी करायचे. मग आपण काय करायचं? 9च्या पुढे 15 येईपर्यंत मोजूया आपण. 10, 11, 12, 13, 14, 15. किती झाले? 6. म्हणून आपण इकडे लिहिले 6. आता 3 कडे पण 1 पाहुणा आलेला आहे. 3 कडून मधून 1 गेला. आपण काय करणार? उरले 2. अशा तऱ्हेने आपण हातच्याची वजाबाकी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरं गणित पाहूया आपण. 500 वजा 135. बघा आता आपण पुन्हा बघूया. एककाच्या घरामध्ये आहे 0. त्याच्याकडे आले पाहुणे 5. आता तो काय करणार? तुम्ही म्हणाल मागाशीच सांगितलं शेजारी जाणार. ओके, मग तो 0 आपण डोक्यावर खोडून लिहिला. तो गेला शेजाऱ्याकडे. शेजारच्याचं दार वाजवलं. तो काय म्हणाला? काय रे मित्रा? म्हटलं, मला 1 उसना पाहिजे रे, प्लीज देतोस का? म्हणतो, अरे बघ माझ्याकडं काहीच नाही आहे. माझ्याकडंच नाही तर मी तुला कुठून देऊ? मग हा 0 हुशार असतो. तो याला काय सांगतो? जा म्हण शेजारी जा ना मग तू प्लीज आणि माझ्यासाठी 1 उसना आणून दे. हा मग मित्र असतो की नाही? ठीक आहे, तुझ्यासाठी मी शेजारी पण जातो. म्हणून हा 0 खोडायचा, इकडे लिहायचा. आता ह्याला 1 हवा आहे म्हणून गेला तो शतकाकडे. शतकाचं दार वाजवलं. शतकाने उघडलं. म्हणलं, काय रे मित्रा? तो म्हणाला, मला 1 उसना हवा आहे. तो म्हटला, घेऊन टाक, नो प्रॉब्लेम. 5 कडे किती उरले? 4 शतक, बरोबर. इथे झाले 10. त्याच्यानंतर बघा आता काय गंमत. हा 0 त्याच्यात वाटच पाहत बसलेला आहे की आपल्याला 1 उसना कधी मिळणार. मग दशकाला म्हटलं, आता झाले का तुझ्याकडे? म्हणला, हो हो, आता माझ्याकडे 10 झालेत. मग एककाला त्याने 1 देऊन टाकला. आता याच्याकडे 10 होते. 10 कडे किती उरले? 9. आता बघा 10 मधून आपल्याला काय करायचं आहे? 5 कमी करायचे. 5च्या पुढे 10 येईपर्यंत आपण मोजले. 6, 7, 8, 9, 10. 5. 9 मधून 3 कमी करायचे. 3च्या पुढे 9 येईपर्यंत मोजले आपण.
4 5 6 7 8 9 किती बोट आली 6. आता तुम्ही जर मोठे झाला असाल तर बोटाचा वापर न करता पटकन पण तुम्हाला आलं पाहिजे. 4 मधून 1 गेला 3. याचं उत्तर आलं 365. अच्छा, समजले की नाही हातच्याची वजाबाकी. चला तर मग तुम्हीही हातच्याची वजाबाकी सोडवण्याचा प्रयत्न करा.